हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 बालभारती पाठ 14 मिठाचा शोध स्वाध्याय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मिठाचा शोध स्वाध्याय. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. पूर्वीच्या काळी माणूस कोठे राहत असे? पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे. आदिमानवाने हरणाच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले? हरिणे ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असलेल्या दगडांना चाटतात. या गोष्टीचे आदिमानवाने खूप दिवस निरीक्षण केले. खनिज मिठाला आपण काय म्हणतो? खनिज मिठाला आपण सैंधव मीठ म्हणतो. माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले? माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एका खड्ड्यात साठवले. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचे डॅश डॅश केलं. त्याला खूप डॅश डॅश वाटलं. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचे निरीक्षण केले. त्याला खूप आश्चर्य वाटलं. कंदमुळ खाताना रोज थोडा थोडा डॅश चाटू लागला. कंदमुळ खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला. त्याला दिसली एका वेगळ्या प्रकारची डॅश. त्याला दिसली एका वेगळ्या प्रकारची माती. प्रश्न 3. का ते सांगा. आदिमानवाने दगड चाटून पाहिला. काही हरणे एका झाडाच्या बुंध्याशी असलेला दगड चाटताना आदिमानवाने पाहिले म्हणून कुतूहलाने त्याने दगड चाटून पाहिला. समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले. आदिमानवाच्या हातापायांना खरचटून जखमा झाल्या होत्या म्हणून समुद्राचे क्षारयुक्त पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले. समुद्रकिनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला. समुद्रकिनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला कारण त्याला समुद्राचे पाणी त्यात साठवायचे होते. प्रश्न 4. तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा. कच्चे खाल्लेले पदार्थ, भाजून खाल्लेले पदार्थ, शिजवून खाल्लेले पदार्थ. कच्चे खाल्लेले पदार्थ टोमॅटो, बीट, गाजर. भाजून खाल्लेले पदार्थ शेंगा, भाकरी, पापड. शिजवून खाल्लेले पदार्थ कोबी, वांगे, बटाटा. प्रश्न 6. हा खेळ खेळा. डोळ्यावर रुमालाची पट्टी बांधा. नाकाने वास घ्या. पदार्थ ओळखा. त्याची चव कशी असते ते लिहा. उदाहरणार्थ मिरची तिखट, आंबा गोड, आवळा तुरट, चिंच आंबट, कारले कडू. प्रश्न 7. समानार्थी शब्द लिहा. जंगल, रान. झाड, वृक्ष. लांब, दूर. दिवस, दिन. समुद्र, सागर. पाणी, जल. प्रश्न 8. खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. निरीक्षण करणे. सूरजने काढलेले हस्ताक्षराचे सरांनी निरीक्षण केले. कुतूहल वाटणे. प्राणिसंग्रहालयात खूप वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतील याचे रावीला कुतूहल वाटले. अंगाला झोंबणे. थंडीमध्ये गार वारा अंगाला झोंबतो. प्रश्न 9. मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक शब्द घेऊन वाक्यप्रचार तयार करा. त्याचा अर्थ समजून घेऊन वाक्यात उपयोग करा. मीठ, जगणे, खडा,
जखम महाग. एक मिठाला जागणे. अर्थ इमान व्यक्त करणे. वाक्य माधू घडी अखेरपर्यंत इनामदारांच्या मिठाला जागला. 2. मिठाचा खडा पडणे. अर्थ एखादे काम बिघडणे. वाक्य बसला अपघात झाला आणि सहलीच्या आनंदात मिठाचा खडा पडला. मिठाला महाग होणे. अर्थ अत्यंत दारिद्र्य येणे. वाक्य प्रचंड पुरामुळे गाव उद्ध्वस्त झाले आणि जो तो मिठाला महाग झाला. 4. जखमेवर मीठ चोळणे. अर्थ आधीच्या दुःखात अधिक दुःख देणे. वाक्य नापास झालेल्या रवीला वाईट बोलून महेशने त्याच्या जखमेवर मीठ चोळले. Thank you for watching video. Please like, share and subscribe.